जय गुरुदेव. नमस्कार. आपल्या पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांना मी त्यांच्या पुरुषार्थाला प्रणाम करतो, अभिवादन करतो. सध्या परिस्थितीमध्ये आपल्या संपूर्ण परिसरामध्ये अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने, चक्रीवादळाने जे झालेलं नुकसान शेतीचं आहे ते विदारक असं आहे. आणि या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी बांधव हवालदिल झालेले आपण बघतो आहे. या परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या पाठीशी सर्वांनी आणि सरकारने उभं राहणं फार गरजेचं आहे. शेतकरी बांधव उन्हात, पावसात, थंडीत स्वतःचा विचार न करता शेतीवर प्रेम करत असतो. परमेश्वराने अन्नमय कोश आपल्याला दिलाय, सर्व जीव प्राणीमात्रांना दिलाय, परंतु या अन्नमय कोशाचं पोषण करण्याची जबाबदारी शेतकरी बांधवांवर आहे. शेतकरी बांधव ती करतात आणि आज शेतकरी बांधव तेवढेच महत्त्वाचे आहेत जेवढा जगण्यासाठी आपल्याला श्वास महत्त्वाचा आहे. या निर्माण झालेल्या परिस्थितीत मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना प्रार्थना करतो, विनंती करतो, खचून न जाता आपण परत उमेदीने उभं राहावं. आजपर्यंत अनेक अशी संकट शेतकरी बांधवांनी सहन केली आहेत. यापुढेही उमेदीने आपण उभं राहून प्रयत्न केले पाहिजेत. मी परमेश्वराला प्रार्थना करतो की हातातोंडाशी आलेला जो घास प्रकृतीने या नियतीने हिरावून घेतलाय, यातून शेतकरी राजाला सावरण्यासाठी तू आशीर्वाद दे. आमच्या सर्वांच्या संवेदना आपल्या शेतकरी बांधवांच्या सोबत आहे. जो जीवापाड मेहनत करत असतो, आपल्या परिवारातील सदस्य समजून शेतीवर प्रेम करत असतो, स्वतःपेक्षा जास्त प्रेम शेतीवर करत असतो, आज त्याला दुःखात बघत असताना, त्याच्या डोळ्यात अश्रू बघताना हृदय भरून येतं आणि भावना दाटून येतात. परंतु या संपूर्ण परिस्थितीत आम्ही सर्व धर्मजगत, सर्व समाज आपल्या शेतकरी बांधवांच्या सोबत आहे. आमच्या संपूर्ण संवेदना आपल्या सोबत आहे. मी सरकारलाही विनंती या माध्यमातून करतो की या शेतकरी बांधवांच्या पाठीशी मजबूतीने उभं राहून यांना परत विश्वास निर्माण होईल अशी मदत सरकारने करावी आणि सरकारने त्यासाठी सहकार्य करावं. माझ्या संपूर्ण संवेदना आपल्या सर्वांच्या सोबत आहेत. परमेश्वराला प्रार्थना, परमेश्वराने आपल्या सर्वांचं कल्याण करावं, भलं करावं आणि या संकटातून परमेश्वराने आपल्याला दूर करावं आणि हे स्वीकारण्याची ताकद, शक्ती परमेश्वराने आपल्या सगळ्यांना द्यावी. ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.